झाला भाऊ एकदाचा बांगला आता टेन्शन नाही राहिलं आता. आता काय आता पोराचं तर लग्न केव्हा करेल मी. आता काय टेन्शन नाही. कुणीही पोर दिला आता. 12 लाख रुपये लागले काही थोडे नाही लागले. राम राम बाबूराव. राम 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 राम. बस मला त्या शिरपतवाना लावलं होतं बा मला तुमच्याकडं. काय आला ते तुमचं जमलंय ना हां लग्नाचं. हां मग त्यानं सांगितलं बा आता पुरीचं लग्न करायचं आहे म्हणून. तो म्हणला का हां तुला पाठवलं हां पण हां. आता शक्य आहे का? अहो त्यानं बंगल्याला पैसे दिले ना तुम्हाला. मग दिले असतील मग ते का काही हं? मग देता येईल त्याचे पैसे. अहो पैसे झाले पण त्यानं लगेच आता तारीख काही धरली ते जाऊ दे रे बाबा. नाही नाही. आज मी एवढी मोठी बिल्डिंग बांधली काला बांधली हं? हा. अरे तो म्हणा लगेच सांगून आणि आपण लगेच पटक्यात धरू म्हणून. नाही पण हां माझ्या पोर नाही ऐकत आता. नाही ऐकत. नाही काहून पहिलं का म्हणून चालतं. पहिलं झालं ना जमाजमीचं काम. तेव्हा झालं तर हां पण काय झालं तेव्हा घर नव्हतं ना आमचं व्यवस्थित राहायला. पण त्या पोराला मी सांगितलं होतं उद्योग करू नकाचे पण त्याला करून त्या ठेवले. टायमाला पोर पळून नेली का नाही. अरे गेले माहिती काय जगात काय गोष्टी गाड्या वय गाडा त्या म्हणजे बाय पळून गेले म्हणजे सगळं जमवायचं मागून म्हणायचं नाही म्हणायचं. हां काय? अच्छा मग त्यांना तोंडावर पाडायचं का तुम्हाला. जायला पडले मी काय करू त्याला. मग पहिलं तुम्हाला समजत नव्हतं का. आता त्या पोराला काय अक्कल नव्हती ना मावाला. हं? काय आता समजत त्यानं बार सगळं मांडपावाल्याला याला त्याला सुपाऱ्या दिल्या सगळं तेव्हा झालंय. तुला सांगू का टाईट मध्ये काम झाले. मला मला त्यानं सांगितलं तेवढं सांगा त्यांना. आपलं आता मी काही लग्न करणार नाही का मग आज एखादं वर्ष. मला आता दुसरे पाहुणे येऊ राहिले महापौराला पाहायला. आता हा बंगला झाले पाहुणे वाढले. आणि मग हां बाबरावची कोणाला ताईट झाली. ते आले शिरपतराव. आता शिरपत्र बा काय गेलं ते रे. आपण त्याची मेवणीची पोर आहे. मग असं मला काय करायचं त्याची त्या टायमाला मार गुल. केला महापौराने टाइमपास. अरे त्या टायमाला गुलगुली गोष्टी केल्या आणि पळून नेलं. अच्छा हं तेव्हा पटलं का. हा बरं झालं. गंजण्याच्या जगात गज पळायचं पण- परत घरी यायचं. असे नाही राहते भाऊ पाहुणे. गळ्यात हात घालायचा आणि मागून म्हणायचं नाही भावा. हा नाही आपल्या चेन्नईवर हं? मला तडीच तोडच आपल्याला ये बाई पाहिजे. महापौराला पोराची पाहिजे काय गोरी तरी गोरी बरं त्या टायमाला तुम्ही बरं विनंत्या करीत होती विनंत्या. का येण्याचं केलं कोणा येण्याचं त्या टायमाला केलं पाय पडले मी भांडणं झाली तेव्हा. यायचं जा का तुला तू आला त्याचा सांगायला मला. अरे पण तू त्यांचं मी पाहुणा आहे म्हणून हा सांगा. बरं त्याच्या पाहुण्यात त्याच्याचा हात पाय दाब तिकडे वय म्हणजे ते शेरप्याची मग तुम्हाला नाही करायचं का. नाही आपल्या चेन्नईवर काहून? मी महापौराला तुझी त्याला पोर खर्च केला हा सगळं तुम्हाला भरून द्यायला लागणार आहे. हा जाऊ दे वय हा? देऊ पाहू. तू खर्चच काढी सोडणार नाही. हा. आपलं बेकार आहे. वय मला हा. मला बाबराव म्हणते वय त्याला शिरप्या म्हणते. हा भरतो वय हा पळ कोण अरे करायची नाही याची आता. कोणा आणला शेरप्या म्हणा शेरप्या. शेरप्याला काय गाठ नाही गेलं ना अजून बाबरावची. महापौरा काय सोप्पा आहे काय गप्पा गप लाख रुपये महिना कमवून राहिला आता मस्त व्हायची. हा सगळ्यात कोणी चांगली पोर भेटेल महापौराला. हे या गेल्या मळ्यामध्ये कधी येते काय माहिती. भूक लागली जेवायला परत ते काही ये. हो राम राम. राम राम बस. गेलो होतो भाऊ. अरे रे बसता पुढे बसता समोर असा. गेलो होतो तो तुम्ही सांगितलं होतं निरोप मला म्हणून सांगायला. मग काय म्हणतो बाबूराव गेलो त्याचा बांगला बिंगला झालाय मोठा आता टकरा. बांगला पैसे दिले चल आपण. हा मोठा टकरा बांधला हो. हो 5 लाख रुपये दिले बांगल्याला. हा म्हणलं पुरीचं कल्याण होत आहे ना. हा पुरीचं कल्याण होत आहे आपल्याला काय. त्याला बोललो ते नाही तर फार सगळं मांडवायला वाल्या सुपाऱ्या याला आपले जेवणाला सगळं कंप्लीट केलं म्हणलं आता. हाजी गाजी करायचं लग्न नाही आपल्याला. नाही त्याला म्हणलं ते नाही इतकं टाईट मध्ये काम केलं म्हणलं आता हा का बोलायचंच नाही. तर ते असं बोललं आणि ते म्हणतं आम्हाला 1.5 लाखाचा निवा बँड सांगितलं. अरे तुम्ही गण सांगितला पण त्याच्या कमी गेलो ना तर तो म्हण आता मला लग्न नाही करायचं म्हणतो. म्हणजे मग तू दुसरं मागणं पाहिलं म्हणतो. शक्य आहे का असं शक्य आहे का. हा साखरपुडा वहिले बांगल्याला 5 लाख रुपये दिले आणि सगळं येणं जाणं आमचं चालू होतं. एकमेकाला सण घेऊन जात होतो आम्ही. त्याला लई विनंती केली म्हणलं तुमच्यावर पहिले जमेले म्हणलो तुम्ही अशी अड्या पण तू टिंगर करता तसं नाही नाही करणार. नाही मला म्हणला म्हणा टिंगल काय करतो. नाही नाही तू टिंगर करीन तसं नाही तो माणूस. अरे मग तोंडावर बोलला तू. तुझ्या तोंड बोलला असेल तू टिंगल करीत असेल तर तसं माणूस नाही तो. टिंगलीचा माणूस नाही दिसत रे. जाणार आहे आम्ही तिथे काढायला. नाही 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 जाणार आहे पण माशी टिंगल नाही करणार एवढा पण ये लय याच्यानं बोलला तू तू. मायापाशी बोल बरं झालं. मा बायको पाहिजे जर बोला तर तिला जायगो 8 आला असता. हा ना बरोबर आहे ही साधी गोष्ट आहे का रे.
अरे आम्ही मातीच्या घरामध्ये राहतो त्याला बंगला बांधाय पैसे दिले तर काय सांगायचं हाय ती मागून त्याला म्हणलो एवढे बंगल्याला पैसे घेऊन तू नकार देतोय तुला पटत का म्हणलो हं एवढे सोन्यासारखे माणसं हं यायला तो परमा डोक्याची अंग करून टाकलं भाऊ. यांग नाही आता ते बोललंच तसं रे खरं आहे ना पर खरंय खरं खोटं नाही बोलणं असं त्यानं बोलला बा मला यायला मी ते विचारतच पडलो थोडं मग मागून मला म्हणलं काहीतरी घ्या आता करून काहीतरी करा नाही नाही म्हणून त्याला जाऊन सांग मग ती माय आवदास येण्याने गेली कुठं काही कुठे गेली अशी गावं कोळपिती अशी गावं कोळपिती याला सांग लग्नाला त्याला सांग लग्नाला इकडे सांग तिकडे पोर सांग पोर कुठे गेली हा? पोर हा? पोर कुठे गेली पोरं तिच्या सांगत असं 5,000 साडी किती नेऊ लोकांना दाखवते इंटी सुटली गावामध्ये सारखी मग आता लग्न करायचंय पोरीचं तेव्हा तिला मजाच वाटत नाही हा ना आता काय करा अरे ते एक तर मेवणीची पोर आणि तुला उलटा उच्छव आला आता नाही नाही ते बरं झालं दुसऱ्याची पोर तरी एवढा खर्च केला माय पोराची तर किती खर्च केला असता काय बोलायचं नाही तो याच्या हातीवर नाचावली असती आणि हात काय हात त्यावेळेला हाताचा रथच सांगेल डायरेक्ट 1.5 लाखाचा रथच सांगेल नवोदय मिरवायला लय मोठा माणूस आहे रे तू मोठं म्हणजे काही मला काही 100 लग्न करायचे का एकच करायचं वाणी नाही केली नाही, पण तो बाबूराव तू त्याच्या गाठच काला घ्यायची रे मला पोर वाता आहे ना 4 पोरे झाली ही पोर नाही झाली मग हे शेवट आहे ना ते मेवणी गेली मेवणीची पोर आम्ही ठेवून घेतली असं बरोबर आहे पण तू गाडी लय हौशी दिसतोय मला हाऊसच लागत होती हाऊसीला पडतो पाऊस भाऊ बरोबर आहे पण त्या बाबूराव असं बोलायला नव्हतं लागत मला नाही आता ती आली ना आली का गाव कोळपूर गाव कोळपून हा वावरात मरायला गेले होते मी तिथं तर पडायला मरणाची कामं पडली म्हणे गाव कोळपून आली तुमच्यासारखी रेकम टेकडी का तू 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 वावरत म्हणजे होती तुम्हाला माहित नाही काय कधी आली बाबा वावरात त्या एवढं दिवशी हा? त्या दिवशी कांग्रेसचे झाड मध्ये गाव मळ्यात कोणते गांजीचे झाड लावली ती कधी शेतात जात नाही आणि मग ती हे झालं ते झालं हे झालं आणि ते झालं म्हणे बरं ऐकलं का हे काय म्हणतो हा हा मी गेलतो विचारायला लग्नाचं कोणत्या बाई तुम्हाला सांगत ध्यानच नाही ती काट्टी गेली कुठेतरी त्या सच्याचा फोन आला त्याच्या नवऱ्याचा चाल म्हणे फिरायला तर गेले 2 जण जाऊ दे ते नवरा बायको होणारच आहे तो विषय नाही हा. पण तू एक काय सांगतो माहिती का हा. ते लग्नाला नाही म्हणून सांगत आहे आता मग ते आता आम्हाला दुसरं थळ येणार आहे कोण बाबूराव तुम्हाला बाई आता काय बाय बाय नाही तू काय म्हणली पुढच्या बांगला चालू आहे, पैसे द्या पुढचा बांगला चालू आहे, पैसे द्या 5 लाख रुपये दिले बंगला झालाय त्याचा साखरपुड्याला 1.5 लाख रुपये घातले आणि किती खर्च केला डीजीला सुपारी दिली आचार्याला सुपाऱ्या दिल्या मंगल कार्य पाहून ठेवलंय आणि ते काय बोलले तुम्हाला म्हणून आता आम्हाला नाही करायचं मग लग्न नाही करायचं असं कसं लग्न नाही करणार हा. इथं काय एडे लागून गेले का अहो आम्ही? मी स्वतः बाई मी विचारून आलो अहो आम्ही आमच्या घराचं काम मागा ठेवलं आणि त्याला 5 लाख रुपये दिले आणि आमची पोरगी काय असं अहो भात ते काय म्हणा नाही आम्ही करून पैसे उचलून त्यांचे जायला. थोडे थोडे करून देऊ अरे आम्हाला घरकुल मंजूर झालं आम्ही दुसऱ्याचं घरकुल दाखवलं पैसे काढले त्यांना भरले त्यांना मग हे आमच्या घरच्या नाही तो वरून काय सांगतो मला लय मागणी येते आता लय मागणी येते बंगला बांधल्यापासून मागणे मागणे बांधल्यापासून सोपं एवढं आम्ही एवढं सोपं बाई सगळं खेळ म्हणलं त्या टायमाला म्हणलं तो धरायचंच का आलं लग्न ठेसून काढी मी ठेसून आमची तोंड पुढे बोल म्हणा मग सांगते मी मा भाषेत हा मला असा बोलला भाऊ आम्ही जेवढे चांगले तेवढे खडूस बी नाही नाही मला शिरपतरावून लावलं होतं का नाही विचारायला हा म्हणून मी गेलो विचारायला तर ते असेच उत्तर यायला लागले त्याचे आता येईन मी तरी थोडं भांडतो हिला जर मोकळं सोडलं मोकळं एका गावाला पुरून उरण इतकी भांडती पण मी ती दाबून धरेल नाही तर लय भांडती मी त्यांना सांगितलं तुम्हाला हे सांगतोय भाऊ एक दिवस आहे ना कर्माकर केले की हातपायच मोडून टाकली मी त्या बाबूरावची हा? काय सोपं आहे का लेकी बाई आमची लेकी बाई वाघीण आहे, वाघीण, वाघीण. आणि का बाप काय पण तुम्ही साऱ्या नात्यानं तुम्ही गळ्यात हात घातला त्यानं असं करायला लागत नव्हतं नाही जो काय करतो ही नीट करी नीट नाही करी नाही, त्यानं असं फिरायचं माणसापाशी बोलायला नव्हतं लागत नाही ना आता जाऊन पाहा लागेल आपल्याला गावाची चाळ आहे. जाऊनच पाहा लागेल बघा हं? कमळे जाऊन पाहा लागेल जाऊन तुम्ही पहिले उठा आणि चला त्याच्या घरी आणि आपल्या पोरीचा या बाय, निर्णय लावायचा आहे तू हा, सोपं थोडी आहे. तू दर टायमाला मला दाबून ठेवले बघा हा. दर टायमाला दाबून ठेवले हा, दाबून नका करू आता आहे ना आता मी तुला मोकळं करणार आहे मला कशाला मोकळं करता तुम्ही भांडायला देणार संग हा भांडायला मी पाहिजे ना त्याच्याकडे कसं काय करता ते तर एवढं हे आला काय त्याला गर्व आला काय त्याला गर्व तुम्ही एवढा खर्च केला आणि तरी नाही म्हणतोय माणूस म्हणलं काय आम्ही 5 लाख रुपये दिले हा ते 5 लाख तर दिले पण आता हे आचारी परत ते तू वाजवणार म्हणते ना गावात मा बायकून नादी लागते ना गावात माय नादी लागते नाही चाल तिची हाजरी घेऊ चल हा, चला उठा चाल पाहिजे मी त्याच्याकडे जरा चाल काटेल मी फोन करा फोन करा पहिले बोलून घ्या बरं एकदा
हा. कुठे तर पडून राहिली तिथं. आज कोणी चाल चाल मी सांगतो तू बोललाय का नाही. हा हा चला ना तुम्ही. आयला आता ना तिला भेटल्यापासून साला होतच नाही. सांगितलंय म्हणली खरी येते. येईल ना. हा दिसते बरं का. आली आली. सॉरी हा. काय बरं अरे तुला इतका वेळ वेट करावा लागला म्हणून सॉरी. नाही तू आहे ना आता ते तुला सवय लावून गेली. शांत बेस काय सवय नाही. कधी 10 मिनिट लेट, कधी 15 मिनिट लेट, कधी काय कधी काय. अरे घरातले काम मावशीला मदत करावं लागतं तुला माहिती नाही. बरं ते सोड जाऊ. काही प्रेमाच्या गोष्टी करायला आला कधी सारखं भांडणं बरं मी काय म्हणतो ऐक ना. हा शिर्डीला जायचंय डबल. डबल जायचं आताच तर ना आपण 15 दिवसापूर्वी. अरे जाऊ दे फिरत राहावा. लग्नाच्या पहिले माझ्याशी वेगळी राहते माहिती आणि लग्नानंतर मला कुठेच नेणार नाही का लग्नाच्या आधी सगळं? लग्नानंतर तर डायरेक्ट तुला गोवा. गोव्याला पण जाऊन आलो आपण. अरे पण पुणे जायचं ना हानिमूनला. honeymoonला गोव्याला नाही, दुसऱ्या ठिकाणी आपण किती दिवस गेलो 2 दिवस गेलो. 2 दिवस गेलो. मी एक काम करू आपण असं करू काश्मीरला जाऊ. हो माझा पण तोच प्लॅन होता. काश्मीरला जाऊ म्हणजे तिथे कसं आहे ना. हो काश्मीरच राहिलंय आपलं. गोव्याला झालं तुला थंडी आवडत नाही ना पण कंबळ जास्त घेऊ ना आपण. कंबळ घे मला तर टोपी घेऊन दे. मी असलो तुला थंडी काल वाजत येईल. थंडीच नाही वाजला वाजणार. थंडी कशाला तू एवढा गरम मस्त भारी भारी फोटो काढायचे बरं का भारी भारी कशा आता. हनीमूनला गेल्यावरती बाहेर जाऊन फोटो काढायचे असं म्हणतो मी. मी विचारात पडले ना आता म्हटलं भारी भारी फोटो कुठे काढायचे नाही. हनीमूनचे फोटो काढायचे. तुला काही भरोसा नाही बरं का करत तू काही करू शकतो तुझं काही कर हा कसं काय काही करू शकतो. मग काय तुला झोप येते का आता. लय पक्की झोपते मी. हो डायरेक्ट झोपले सकाळी 8लाच उठते. नाही बरं मला झोपच नाही राहिली आता. तरी म्हणलं लवकर तारीख काढायला लाव लवकर तारीख काढायला लाव. आता दम निघा ना. आता मी तर सांगितलंय माझ्या काकांना मावशीने ते लवकर ते बोलले आता आपण लवकरच तारीख काढू. झालं आता आमचं घराचं काम बी झालं असं टाकाटक. भांडलं का ग मला फोटो काय पाठवला नाही हा फोटो गावर ते दिसतो नेलं होतं काय. तेव्हा अपुरं होतं ना ते. झालं आता सगळं फरशी बिरशी सगळं लावलं. कलर बिलर एकदम टाकाटक काम झालं. अरे वा हा. खरंच जॉबला लागला ना तेव्हापासून खरंच खूप छान झालं. अरे आता पेमेंट वाढलं माहिती का. किती झालं आता? 1 लाख रुपये पेमेंट झालं. 1 लाख झाला. हा पहिले 40 पासून लागले. हो 40 पासून झाला. 2 वर्षात पाहिलं ना. बघ मी किती लकी तुला बघ लक्ष्मीचे पावलं आहे माझे. नाही हाय हाय तू लक्ष्मीची माझ्यासाठी. तुझ्या लाईफ मध्ये आली आणि तुला 1 लाख पेमेंट झाला तुझं घर झालं तुझं करिअर झालं. आता फक्त लग्न करायचं आणि टपक्यात हानिमून पटक्यात पोरं. पोरांची नाणी म्हणशी लय घाई आहे. सगळं आता करून बसलाय तरी पण नाणी म्हणशी एवढी घाई आहे तुला. आपण मग कसं आहे माहिती का शेवटी ते काय राहतं म्हणजे चोरून लपून आणि फरक राहतो. तो आनंद वेगळाच राहतो माहिती का. हो ना तेवढ्या आनंदासाठी माणूस किती प्रयत्न करीत राहतो. किती प्रयत्न. मग शिक्षण करतो नोकरीला लागतं पेमेंट कमी येतं घर बांधतं आणि मग ते करता आणि मग ते करतं. खरंच बरोबर आहे की नाही. लय रिस्क असते ना. रिस्क म्हणजे किती रिस्क आहे. काय बघतोय मला वाटतं मला काय गिफ्ट आणलंय का काय. नाही नाही मोबाईल आहे रे. ते मोबाईल वाजला होता म्हणलं कोणाचा फोन आला. चल दादा एवढ्या दिवसापासून तू मध्ये मला काही गिफ्ट दिलंच नाही बरं. काहीच दिलं नाही मला तू गिफ्ट. गिफ्ट का बरं दिलं नाही. तुला गिफ्ट घ्यायला गेलो तू म्हणते आता पैसे नका खर्च नका करू. तुला म्हणलं तुला साधं पाणीपुरी मी तुला डबल खावतो नाही एकच द्या. मला फोन मानवला अरे खाय ना. मग आता संसार माझ्या हातात आहे ना कसं चालवायचं आता एक ते. काम कर टेन्शन नको घेऊ. आता लग्न झालं का तुला गिफ्ट सगळं हा. पण त्यावेळेस मी तुझं ऐकणार नाही बरं का. पहिले सांगतो लग्न झाले होते. सोन्याच्या नेकलेस घेशील का. नेकलेस घेईल ना मंगळसूत्र सोन्याचं सगळं सोन्याचं डायरेक्ट चेनवाला बनवू आपण. खरंच ना 3 तोळ्याचं बनवायचं 3 तोळ्याचं. 3 तोळ्याचं. हा म्हणजे वाटतं बघ काहीतरी घालेलं असं. हा थोडं जाड नाही तर मग 5चं बनवू मग. माझी मैत्रीण बघ ते रूपा कशी तिला जळण होईल. हा लय जवळ आहे. लय जळल ती. बापरे सामान्य तिच्यासाठी एवढं केलं. बरं ऐक ना मावशी काही बोलली नाही ना आता. नाही, तसं आता मावशी, बोलणार नाही म्हणा. ते आता- बोलायला आता- सोडूनच दिलं ते आहे ना. आता काय बोलली नाही मावशी. हा ते दादा शेतात फोन करू जाणार होती ती. राहिला. फोन येऊ राहिला रे. कोणाचा? दादाचं बी आलं. हा तुझ्या मम्मीचं आलं न आपलं हे मावशीचं आलं काकाचं आलं. का बरं फोन करू राहिले. का फोन करते ती का सोबतच आहे का काय बघ बरं एकदा. नाही जाऊन पाहू ना. आपण जाऊन बघायचं हा, जाऊन डायरेक्ट घरी जाऊ ना. घरी शक्यतो घरी तर नाही गेले ते ठरवायला ही तारीख काढायला गेली. हा तेच तारीख काढायला गेला आणि खाली बघ. हे पहा, बोलायचं बरं का. हा आणि मग जे उद्धटपणा करायला लागली की मग मी सांगते ते मा भाषेत. हा बोल चालतं का. आरामाने जरा घे सर पाहिजे. बाय पाहुणा तर झोपेले. हो राम राम बाबूराव राम राम बाबूराव राम राम. काय चालली? झोप लागली आता काय गारव्याला पोर्च मध्ये म्हणलं आता बस बरं मी का गारव्याला काय का? काय
देते पण त्याला डीजी हा. बँड सांगितलं 1.5 लाखाचा नाही काल एवढं काल सांगत आणि आजच्या काहीच नका सांगू आता काही ते मेनू बिनू काय काय लागतील ते म्हणलो नाही नाही सगळं म्हणजे कसं नाही लग्न हाजी गाजी करायचं करून करायचं हा नाही तुमचं म्हणणं बरोबर आहे. आता तुमचा नवद त्या मापातला आहे. हो मग जाऊ दे म्हणलं हाजी गाजी करून टाकू ते कोण वार वाढणार आहे बरोबर लग्न काय एकदाच होतं ना हो. हा मग बरं, मेनू गिनू काय ठेवायचं आहे? बुंदी गिंदी ठेवता का? नाही काही नाही काही नाही ठेवलं तरी चालेल म्हणजे मेनू मग आता एवढं लग्नामध्ये मिळून नसतं मग त्याला काय माझ्या काही लोक खाऊन हात दूर जाते निघून नाही जाय नाही गेली नाही वय त्याचं म्हणणं असं कोर्ट मॅरेज करायचं असं नाही तर नाही नाही आपल्याला अन्नदान करायचे अन्नदान केलं तेवढं चांगलं आहे ना. ते कसे नाही म्हणून राहिले मग जेवायचं. बरं मी काय म्हणतो ते मग तारखे बिरकीचं कंची फिक्स करतं थांबा ना अजून हे पाहुणे यायला लागले ना तर हे घरच काम झालं हा पाहुणे लय येऊ जाऊ झाली पाहुण्याची हा ग बंगला पाहिला ना नाही बांगला पाहिलं येते हा मग ते म्हणतात ते पोरगी पोरगी आपल्याला तर आपल्या जमीन आहेच आहे म्हणलं मग आता काय मग आम्हाला काय येतो ते पाहुणे पण आम्ही सांगितलं जमून जाईल भाऊ काय आम्हाला काय तुम्ही येऊ नका येऊ नको जाऊ नका याचं जमलं होतं काय 55 नाही आपलं ते जमत नसते बरोबर तुमचं म्हणणं पण काय माहिती का आपलं काय अजून एवढं खास जमेल नाही म्हणजे नाही म्हणजे एवढं खास कुठं जमेल याचं खास बोलणं चाललं होईल ना अजून मग साखरपुडा झाला तो साखरपुडा कुकुल झालंय ते साखरपुडा नुसतं झाला कुकू झाला परत त्याच्यातच तुम्हाला साखरपुड्याचा हुंडा दिला आहे तुम्हाला बंगल्याला मदत केली होंडा बिंडा काही घेईल नाही आपण बरं ऐकायचं दिले एक नाही, नाही, नाही. एक तोळा तुम्ही ऐका हो, ऐका तुम्ही तुमचं काय म्हणणं आहे दादा? आता आमचं मत असं आहे हा महापौर नाही म्हणते आता लग्न करायला काय लग्न करायला नाही म्हणते पोर आता शिरपत्र हा कर तुला ते सांगितलं ना हा पोर नाही म्हणताय ना म्हणत कसलं आले पोरगं नाही म्हणते बरं तुमचं लग्नाला? तो आता दादा आता आपलं एवढा मोठा बांगला बांधलाय आम्हा को घेतलं ठीक आहे, 5 तुम्हाला काय होत? मला द्यायचं ऐकू द्या एकदा. आणि तुमचं घर पडेल चढेल ते म्हणा मुक्कामी जर आलं तर कुठं झोपायचं म्हणा असं. सासूरवाडीला गेल्यावर मग ते तुम्हाला म्हणा लाज नाही वाटली का आमच्या आम्ही जेव्हा बोलता नीट बोला कपडे घेतले तेव्हा? लाज बीज काढू नका नीट बोला म्हणजे कसं नाही हा बोलायचं, असं असं कारण काय त्याचं होतं लपडं नाही. हा त्यांचं हा आपण काही लग्नाचं म्हणजे हा लय करून गेलंच नव्हता हा हा आता त्याचं द्यायला प्रेम आपण काय करणार आहे हा, मग मग आता- हे तुम्हाला मान्य होतं ना? मान- साखरपुडा झाला कुकू लागलं तुम्हाला आम्ही नसते असलेले पण आता कसं आहे बघा हा. आता मला झाली मोठं घर मस्त आता माझ्या कोणी समज येणारच आहे आणि आता येऊनही गेले 2 मग याचा अर्थ तुम्हाला गर्व आला बघ आणि काय झालंय आणि एक तर पोरगा आता मला 1 लाख रुपये महिना कमीतोय हा. त्याच्यामुळे तो आता या पोरीला नाही म्हणतोय नाही म्हणताय हा डायरेक्ट शिरपत्र थांबा भाऊ देते आता मग लग्न करायचं नाही का नाही नाही आम्हाला बाकीचं काय तुम्ही वाटलं काय करा तुमची वाट चालवून घ्या तुम्हाला एखादा व्यवस्थित पोरगा पाहून घ्या आणि लग्न लावून टाका याच्या तोंडाला काय हाड आहे का काय? आमची पोरगी काय अशी रस्त्यावर पडली का म्हणजे हा पोरीचं साखरपुडा झाला कुकू झालं पोरग बंद गाव हिंडू राहिलं गाठशीर पत्रावची दिल्लीला ध्यानात नेतंय, मुंबईला नेतंय थांब ग पोरगं. थांब गाठशीर पत्रावची ध्यानात ठेव नाही नाही असू द्या शिरपत्रावची असू द्या तुमच्या शिरपते पोऱ्या- पोऱ्या- माणूस शिरपते माणूसच आहे ना बघा, पोऱ्याने बैलावानी जर ठेसून काढला तर मग मला शिरपत्राव म्हणते जा देव बाप लग्नात त्याच पुरुष संघ म्हणणार नाही नाही म्हणा नाही म्हणा मग पैसे टाका आमचे काच मी तुम्हाला दिले साखरपुड्याचा खर्च मग जाता येईल कुठे चाललं देता येईल म्हणजे आम्ही पैसे लागते ना मला काही चौथ नाही चौथ बापाची चौथ नाही कच पैसे गेले हे बघा तुम्हाला एक चौकाचा काय? लय पुढचं बोलू नका काय तुम्ही माझ्या वाट्यावर बसले मग वाटतं हा काय एका पाना लावला कोण हा कोण माझ्या निघायचं का तुम्ही इकडून? माझ्या. तुम्ही निघायचं का माझ्या माझ्या मग आम्हाला मारून हा? माझ्या बाय पैसा टाक जय टाक पैसे जय टाका. नालायक तर जय नालायक ते. हा? हा? मामा मारू राहिले हा? काय मार राहिले म्हणजे हा घरी येऊन मला दम देतो मारू द्या, मारू द्या, सांगा. काय झालं मावशी काय झालं तुम्ही काय झालं नाही म्हणून राहिले तुमचं बाप लग्नाला तो आता नाही म्हणू शिका लग्नाला त्यानं खर्च लागन तो केला आमची पोरगी अशी हातात काय? कुठे बी घेऊन जाता. हा हा? प्लॅन बदल लावला ए, काय म्हणताय तुझे पप्पा प्लॅन बदलवला म्हणे प्लॅन बदलवला म्हणजे ते काय काय भाजीपाल्याचं गाडा बिडा लावताय का तुम्ही प्लॅन बदलवला गाडा गुडा नाही बाई मला घर नव्हतं राहायला म्हणून तुम्हाला पत्रात घेतलं होतं पण आता मला घर झालंय हा. मला आता काय कोणाची गरज नाही बर आणि मला आता महापौर 1 लाख रुपये महिना कमीच आहे पेमेंट वाढलं सांगितलं मी. लग्न वाढलं म्हणजे लग्न मोडशील का तू आणि मग वा वा थोडी असं तू लग्न करणार आहे का नाही सांग सांग नी म्हणजे दादा काय म्हणले हा? नाही म्हणले मग तुम्हाला दुसरे मागणे येऊन राहिले
दुसरे तीन मागणी जणांचे फोन आले माणसाला ते 3 जणांचे फोन आले अरे बाय माझ्या पोराला काय झालं? सगळे सारखेच आहे का तुम्ही हा? असे डायरेक्ट बिल काय कुठं कर का बरं राहिली अरे मग ते हसन का लग्न मोडलं हसन दुसरा पाहून घ्या तुम्ही तुला गावामध्ये माहिती पडलेलं आहे की तुझं लग्न माझ्याशी जमलेलं आहे असं गोव्याला घेऊन गेला सापुतेराला घेऊन गेला इकडे घेऊन जा तिकडे घेऊन जा हा? इकडे हिंडवलं. तो पैसा खर्च एवढा काला केला काला घेऊ पळाला एवढा लांब? म्हणे तिला लय हौस हा, होती. तुला हौस होती बाई बरं, हा. ऐक ना. हा मला हाऊस होते का खर्च बा पोरानेच केला ना बरं माझी हा? तिला पण आली ना आणि बाय तिला पण माझी आली ना जा झाले कुछ दोघे पण हा? ए बघ तू जर लग्न मोडलं ना विचार करून घे मी डायरेक्ट जीव देऊन देईल स्वतःचा मी आणि आमच्या पोरी जर काही झालं ना तर आम्ही तुम्हाला सोडणारच नाही. एक काम करा तिच्या नावाची चिठ्ठी करून ठेवू आणि तू खुशाल जीव देऊन टाक बरं, मी काय- जाऊ दे जेलमध्ये दोघं बी. बिचारी नाही, लग्न नाही. लावा. हिनं जरी जीव दिला तर दोघांना जेलमध्ये जावलेले घरात राहायची हौस होणार ना आपली मग काय करतो काय मागणी काय आता मला पावराची लई पोच चालू झाली ते बरं बाबरा कधी पोराचं लग्न करते कधी करते एक काम करू विशेष करून घेऊ पहिले नंतर पाहता येईल ना. असं करतो का ए, डबल काय कानामध्ये काय बोलतोय त्याला म्हणलं हा म्हणा बा असं सगळीकडे फिरवलं मी तिला आता. असं हा. असं म्हणतो का मी काय होतो तुमचे किती नाटक तारीख काढा लगेच तारीख कंची धरायची सांगा लगेच हा, पीठ करून घे म्या बँडवाल्याला त्यांना सगळं सुपारी देऊन बसले पण बिगर तारखेचे कसं काय दिले तुम्ही कायच्या? बिगर तारखेचे सुपारी कसं काय दिल्या म्हणजे असं अंदाज त्याला काय तारीख दिली तुम्ही तुम्ही काय म्हणले आपल्या एवढे 4 महिन्यामध्ये 4 तारखे हा, 4 तारखे. कंची धरा एक कंची धरा एक म्हणून धरा पादरा हा? नाही हे 15 गिंद्रा नाही आताच पुजारी आणा आणि लगेच लग्न लावून द्या हा? मग तुला टाइम नाही ह्या लोकांना कवडीचा भरोसा नाही मा हो काका हे कधी बी बदलून जाते आणि हा सुद्धा त्याच्या ए, बापाचा अरे, ए बाई ए, का बरं काय वर ताड करते गुलगुल बोलायचा तेव्हा आणि आता मस्त म्हणतोय काय माझं नाही, नाव. तू तर दुर्गाचा आहोत रूप दाखवू राहिले लगेच आता नको त्याच्या कुदू लग्न झालं कुदू लग्न झालं कुद काय नाही, कुदू? नाही, लग्न व्हायला नाही तरी असे करू राहिले तेव्हा लग्न झाले होतं माझं काय करून टाकली बरं मी काय होतो चला केवढे चला मामनक चला आता लगेच हा लगेच हो पादरा करावं लागतील काय आंघोळी नाही, आंघोळी आंघोळ नाही. काय नाही तुम्हाला आंघोळ जाते होतं, कर, तारीख काय काढून नाही, जायची. मला- तुम्हाला ना जाता तर जेवणामध्ये नेऊ बुडून काढतो चला हा का? चला अरे आताच पैसे तारीख धरून टाक 15 तारीख धरून टाक ती धरेल तीच घ्या ना मग 15 धरले ना धरेल ना हा म्हणले लोक ते आता तू काय करतील बदलून जातील आपण आजच लग्न लावून टाकायचं अहो मग आम्ही पहिली तारीख नाहीये अहो अजून काहीच करेल नाही आम्ही एक काम करा यांचं आहे ना पोलीस स्टेशन मध्ये टांप करून घेऊ चला. कशाला नाही लागन काय? तुमचा भरोसा नाही राहिला. नाही तुम्ही जर असे जर बाजू घेत असेल ना मग आम्हाला लग्नच करायचं हा लग्न आम्हाला करा. 2 वर्षांनी करायचं नाही ना हा. मग आमच्या पैसे टाका मग देता येईल आम्ही कोण नाही, करून नाही, चाललो. देतं नाही चला आमच्या घरी. घरी चला चला काय? घरी चला बापाचं ऐकून मला- चला घरी निघा घरी निघा घरी बरं येऊ राहिले अरे, बुटात घालूया. चल बट घरी येऊन काय करू तुम्हाला ए शाळा लावलाय का तुम्हाला आहे ना, फोन करून बघा, सांगून घे तुमचं. एक शेळ्या वळ्या ठेवतो एक म्हशी वळ्या ठेवतो आता चला आमचं घर आहे आम्ही यार मला जावं लागेल चला. दादा काय अहो, लग्नाला हा म्हणून टाका जा दे मरे ए शिरपत काय कर मामा मी काय तो शिरपत हा. लग्न ठरवून टाकू आपण काय एवढा पोलीस स्टेशन याला कुठं स्टाम्प विंप करतो हा या बाय 15 तारीख फिक्स झाली बघा. 15 तारीख फिक्स परत जर बदलले ना चाट्या सोडू हानी चाट्या सोडू हानी लावण्या पाहून साडी तुमच्या ध्यानात ठेवा शिरपत्रावर मी चाल चला रे सुधारलं नाही वाटतं अजून नाही सुधारेल नाही चल मावशी येतो आम्ही 15 तारखेला हा, मी काय तो आमच्या मोकडे नका येऊ तिकडे लॉसला 15 तारखेला आसपास येतो हा हा ये नाही तर यायची गाडी भरून इकडं हा आम्ही दोघंच आहे आम्ही नाही येते जा आता तुम्हीच हा जा तुम्हीच हा तू जाय निघ तुला आला करायचा माणूस गाडचा पाहिलं, जा आता आता मी जमायला मी काय म्हणतो हा? हे झालं काय होतं नेमकं हे का एवढं उडत होते आपलं अहो ये आलत आधी हा ये आलं ना यानं मागो तपास काढून घेतला हा मग म्हटलं यायला आपलं घराच काम झालं म्हटलं हा. आणि 2-3 जण फोन आले ते हा हा म्हटलं तो लग्न हाजी गाजीच करू म्हटलं याच्या काय आहे हो पण मग आता मी तिला कुठे घेऊन पण तो काय शिकावं तुला आधीच मग तुम्ही मला पहिले सांगायचं ना असं प्लॅन आहे म्हणजे म्हणून तू इतका नालायक परत निघाला ना हा. तो इतका कुठंच पाहिलं नाही बा. पण दादा घर बांधेल आपण त्यांच्याकडून पैसे घेतले त्याच्याकडेच गेले 5 लाख हा. पण देता येईल म्हटलं त्याला एवढं काय वेच काय होय? मग तुम्ही काय 10 लाख कोणता घेऊन हा, 5 लाख फिरून द्या ना ते डोकं होतं आपल्याजवळ तुमच्या डोक्याला चालत बरं तो माझ्या 8 दिवस फिरवली ना हा ना म्हटलं तुम्ही माझ्या झाली ती नाही नका हा? वापस. ते आयला ते आपल्या घरात घुसून मारतील आपल्याला कोण ते ते बेवड आहे ते बेवड आहे त्याचं काय घातलं चला बेवड आहे ती चला आता ते आपण डायरेक्ट 15 लग्न करून टाकू चाल घरात चाल चला. थांब